नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गरम मोजे घरच्या घरी कसे बनवायचे. तर तुम्ही जुन्या कपड्यापासून असू दे किंवा नवीन कपड्यापासून असू दे तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी मी वेल्वेटच्या कपड्यापासून आज तुम्हाला मोजे बनवायचे कसे हे दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीनं, खूप साध्या पद्धतीनं बनवणार आहे. तर उंची घेतलेली आहे मी पायाची, आणि जो पायाचा घेर आहे ना तो मी घेर घेतलेला आहे. तर उंची आलेली आहे 9.5 इंच आणि घेर आलेला आहे 9 इंच. तर त्यामध्ये उंचीमध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे आणि घेरामध्ये म्हणजे रुंदीमध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे. तर वेल्वेटचं हे कापड मी घेतलेलं आहे. वेल्वेटच्या कापडामध्ये उबदार असतं. तुम्ही जुना स्वेटर असेल त्यापासून पण बनवू शकता, किंवा जुनं एखादं जाड असं तुमच्याकडं कॉटनचं कापड असेल तर त्याच्यापासून पण तुम्ही मोजे बनवू शकता. तर त्याच्यासाठी मी असं नेव्ही ब्ल्यू आकाशी कलरचं मी कापड घेतलेलं आहे अस्तरसाठी. तर अस्तर लावलं तर थोडासा थिकनेस येतो. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही अस्तर नाही लावलं तरीसुद्धा चालू शकेल. तर अशा पद्धतीने मी अस्तर लावून जे एक्स्ट्रा कापड होतं ना ते मी कट करून घेतलेलं आहे. तर आता आपण सगळीकडून टीप मारून घेणार आहोत. तर असं सगळीकडून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आणि जे जास्तीचं कापड वाटतं ना ते आपल्याला कटिंग करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं जे केलेलं आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दोन्हीचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. दोन्ही साईडला व्यवस्थित मार्किंग करून घ्या. त्याच्यानंतर 1 इंच आपल्याला खालच्या साईडला म्हणजे जिथून आपण मध्य केलेलं आहे तिथून घ्यायचं आहे आपल्याला. तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तिथं आपल्याला लावून घ्यायचं आहे पायपिंग. थोडीशी ब्रॉड पायपिंग लावून घ्यायची आहे. तर वेल्वेटच्या कपड्यावरती रेड कलर हा खूप छान दिसतो, म्हणून मी रेड कलरच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत. 3-3 इंच रुंदीला घेतलेला आहे आणि उंचीला तुम्हाला 7-7 इंच घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता मी असं फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. हे वरून असं खालीपर्यंत जिथं आपण मार्किंग केलेलं आहे ना तिथंपर्यंत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर ह्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. तर आता असं कापड आतल्या साईडला ढकलून आपल्याला केवढी ब्रॉड पायपिंग पाहिजे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर आता बघू शकता काय करायचं आहे. या दोन्हींचं आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. बघू शकता व्यवस्थित आपल्याला एकसारखं ठेवून घ्यायचं आहे ते दोन्ही फोल्ड. आणि त्याच्यानंतर अर्धा इंच अशी टीप मारून घ्यायची आपल्याला वरून खालीपर्यंत अशी व्यवस्थित. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्या अशा पद्धतीनं आपल्याला उलट्या दिशेने करून घ्यायचं आणि ज्या दिशेनं आपल्याला अंगठ्याचा आकार काढायचा तिथे कमी घ्यायचं आहे आणि ज्या दिशेला आपल्याला 4 बोटं येतात तर त्या दिशेला जराशी रुंदी आपल्या कापडाची जास्त ठेवायची आहे. म्हणजे अंगठा हा एकच असतो आणि बाकीची आपली जी असतात ना बोटं ते बसणं गरजेचं आहे. त्यासाठी ह्या साईडला थोडंसं जास्त फोल्ड ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचा आहे. जसं आपल्या अंगठ्याच्या बोटाचा आकार असतो ना तसा आपल्याला आकार दोन्ही साईडला देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता या पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची. जसं आपण मार्किंग केलेलं आहे ना त्याच पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे.
तर आता आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि मध्ये जे असतो ना तिथं पण आपल्याला व्यवस्थित कट मारायचं आहे, म्हणजे जो आपल्या अंगठ्याचा आणि बोटांचा जो आपण कापडामध्ये आकार दिलेला आहे ना तो व्यवस्थित शेप दिसेल त्यासाठी. तर बघू शकता कसा छान असा आकार आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला असं सरळ करून घ्यायचं आहे आणि जिथं आपलं म्हणजे पाठीमागची टाच येते ना तिथे आपल्याला व्यवस्थित थोडासा अर्धा इंच राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला स्टिचिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता किती छान पद्धतीने आपले मोजे तयार झालेले आहेत. किती सुंदर आपले मोजे दिसत आहेत. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हे मोजे तयार करू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये आपले मोजे तयार होतात. तर बघू शकता किती छान मोजे झालेले आहेत आपले. कापडही जास्त लागत नाही आणि वेळही आपल्याला जास्त लागत नाही. उबदार मोजे आपल्याला थंडीत वापरण्यासाठी किंवा पावसाळ्यात वापरण्यासाठी खूप सुंदर आपले असे मोजे तयार झालेले आहेत. अगदी घरच्या घरी एकही रुपया खर्च न करता तुम्ही मोजे तयार करू शकता. तर मी आता तुम्हाला घालून पण दाखवते मोजे कसे दिसत आहेत. तर बघू शकता किती सुंदर आपले हे मोजे दिसत आहेत. आणि दिवसभर आपण काम करताना सुद्धा वापरू शकता, किचनमध्ये काम करताना सुद्धा वापरू शकतो आणि खूप स्टायलिश आणि खूप फॅन्सी आपले मोजे दिसत आहेत. आणि थंडीमध्ये आपले पाय अजिबात गारटणार नाहीत. आधी विकतचे मोजे आणले तर ते लवकर खराब होतात, पण हे मोजे तुम्ही धुवून पण वापरू शकता आणि खूप दिवस हे मोजे टिकतात, चालतात. चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.